नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम सगळ्यांना 2023 अर्थात नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष जे ते तुमच्यासाठी भरपूर रोजगाराच्या संधी तयार करून रोजगाराच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ एवढी माझी मनोकामना आहे आणि आपण आपला आजचा लेक्चर जे ते स्टार्ट करूयात. जनरली कोणताही स्टडी प्लॅनचा व्हिडिओ बनवत असताना मी एक रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 30-40 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो. हा सुद्धा व्हिडिओ बऱ्यापैकी थोडासा स्ट्रेच होऊन जाईल, लांब जाईल. पण बाकी लेक्चरमध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हा वर्षातलं पहिलं लेक्चर आहे. त्यावेळेला आपण टिपिकली त्या महिन्यावर कॉन्सन्ट्रेट करत असतो. आपल्याला लेक्चरच्या शेवटी त्या टिपिकली एका महिन्याच्या स्टडी प्लॅनवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, पण त्याच्या आधी वर्षभराच्या ऑपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा बघायचं आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की ओव्हरऑल IBPSचं कॅलेंडर संपल्याच्यानंतर काही विद्यार्थी थोडेसे नाराज आहेत की पुढच्या वर्षासाठी आम्हाला थोडासा रस्ता दिसला पाहिजे, पुढच्या वर्षीच्या संधी दिसल्या पाहिजेत. तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला फर्स्ट हाफमध्ये बोलायचं आहे. सेकंड हाफमध्ये आपण डिस्कस करताना आपण जो जास्तीत जास्त पार्ट आहे तो स्टडी प्लॅनवर डिस्कस करू. पण पहिल्या पार्टमध्ये असलेल्या कोणकोणते रस्ते आहेत, मागच्या वर्षभरात आपण कशी तयारी केली होती, कशी करायला पाहिजे होती आणि पुढच्या वर्षी त्या चुका कशा टाळायच्यात, हा सगळा पार्ट आपण फर्स्ट हाफमध्ये घेऊया आणि सेकंड हाफमध्ये आपण आपला स्टडी प्लॅन जो आहे तो बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या लेक्चरचा मी ओव्हरऑल फ्लो सांगतो तुम्हाला कोणत्या हिशोबानं जाणार आहे ते सांगण्याच्या आधी जे विद्यार्थी हे लेक्चर फर्स्ट टाईम पाहत असतील त्यासाठी मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आकाश जाधव, माझं BE झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. साधारणतः मागच्या 15-1 वर्षाचा मला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि मधल्या काळात मी स्वतःही एक्झाम दिल्या. त्या स्वतः एक्झाम देण्याच्या माध्यमातून माझं बँकिंगमध्ये क्लरिकलचे सिलेक्शन मी दिलेले नाहीत. ऑफिसर म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोसेसमधून 2 वेळेस PO झालेलं आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. ICICI बँकेतही PO म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि त्यामध्ये मी 2 वर्ष त्यांच्या हेड ऑफिसला BKCमध्ये फॉरेन एक्सचेंजमध्ये काम केलेलं आहे. जी तुम्ही महत्त्वाची SSCची समजली जाणारी एक साधारणतः 34-35 लाख ॲप्लिकंट जी एक्झामसाठी असतात ती SSC CGL या एक्झाममध्ये माझा ऑर्डिनरी रँक 50 होता. त्यानंतर इन्शुरन्सची जी एक्झाम आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स, त्यामध्ये ह्या एक्झाममधून माझं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं. MBA एंट्रन्समध्ये कन्सिस्टंटली माझं 99% असायचं क्वांटमध्ये आणि त्यातून FMS दिल्ली नावाचं कॉलेज मला मिळालेलं आहे. ओव्हरऑल कॅम्पसमध्ये काही सिलेक्शन झाले आहेत. रेल्वेची एक्झाम त्या काळामध्ये मी ज्या वेळेमध्ये एक्झाम दिली त्या वेळेमध्ये ॲज सच कोणती रेल्वेची मोठी एक्झाम आलीच नाही, त्यामुळे रेल्वेची एक्झाम अपिअर होता आलं नाही. आता आपला आजच्या लेक्चरचा फ्लो पहिल्यांदा मी सांगतो की आपल्याला कसं कसं जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा वर्षभरात असलेल्या काही एक्सपेक्टेड ऑपॉर्च्युनिटी आपण बघूयात. तिथून थोडंसं पुढे गेलं की ह्या वर्षी रिक्रुटमेंटचा ट्रेंड कसा असू शकतो आपण ते बघूयात. त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे FAQs, मागच्या वर्षी काय काय चुका झाल्या, काय होतं आहे सध्याला, तो एक पार्ट आपण FAQsमध्ये बघूयात. तिथून पुढे सिलेबसवर मला थोडंसं बोलायचं आणि सगळ्यात शेवटी तुमच्या स्टडी प्लॅनवर, ज्यामध्ये मी 3 पार्ट केले आहेत, बिगिनर, फायटर आणि अचिव्हर. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाच्या स्टडी प्लॅनवर थोडंसं बोलायचं आहे. व्हिडिओ थोडासा ब्रीफ होईल, त्यामुळं तुम्ही तुमच्या व्हिडिओ ऐकण्याची स्पीड जी ती 1.5च्या हिशोबाने घेऊ शकता. मागच्या साधारण महिन्याभरात म्हणण्यापेक्षा 15 दिवसामध्ये जेव्हापासून ग्रामीण बँकेचे कट ऑफ डिक्लेअर झाले त्याच्यानंतर मुलं जे काउन्सिलिंग झाले त्यांच्या याच्यामध्ये साधारणतः त्यांच्या तयारीमध्ये वर्षभराचा सार ते विद्यार्थी सांगत होते की या वर्षामध्ये हे केलं, IBPS क्लर्कच्या वेळेस हे केलं, POच्या वेळेस हे केलं, ग्रामीण बँकेच्या वेळेस हे केलं. खूप जास्त वेळ इंटरव्ह्यूमध्ये दिला ग्रामीण बँकेच्या. त्यानंतर इंटरव्ह्यूत कमी आले, रिटर्नमध्ये लीड चांगली होती, रिटर्नमध्ये कमी होते, इंटरव्ह्यूत चांगले आले. सगळ्या टाईपचे विद्यार्थी साधारणतः भेटल्याच्यानंतर मला असं वाटतं थोडंसं आपण ह्या वर्षभरावर एक नजर जी ते टाकली पाहिजे. थोडंसं याच्यामध्ये जी वरची चर्चा आहे ही आपण पुढे चालून मंथली सेशनमध्ये करणारच आहोत, पण सध्या त्यातला जो जिस्ट आहे तो जिस्ट आपण घेतला पाहिजे. आणि जे विद्यार्थी सध्याला काही कारणामुळे नाराज आहेत की मागच्या वर्षभरात एवढं तयारी करून निकाल आला नाही किंवा प्रीचे सगळे निकाल आले, मेन्स येत नाही आहेत किंवा सगळ्यात महत्त्वाचं मॉक टेस्टमध्ये रिझल्ट येत आहेत पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये जशी ग्रिप पाहिजे तशी ग्रिप मिळत नाही आहे. ॲक्च्युअल प्री एक्झाम असो, ॲक्च्युअल मेन्स असो किंवा प्री मेन्समध्ये होतं आहे, इंटरव्ह्यूमध्ये होत नाही आहे, लीड मिळत नाही आहेत. ह्या सगळा पार्ट जो आहे तो आता पुढच्या वर्षी तयारी करावी की नाही करावी, 2023ला काय करावी, एखादी प्रायव्हेट बँक जॉईन करावी का किंवा एखादा प्रायव्हेट जॉब जॉईन करावा का. आता ह्या पद्धतीने विद्यार्थी जे आहेत ते थोडंसं किंवा PGच्या तयारीला लागू का, घरचे खूप मागे लागले आहेत किंवा घरच्यांनी दिलेला वेळ आता संपत आलेला आहे. या सगळ्या गोष्टींवरची चर्चा करण्याच्या आधी एक 2023चा मला रोडमॅप दाखवायचा आहे की पुढच्या वर्षी सफिशियंट नंबर ऑफ एक्झाम जे आहेत ते अपेक्षित आहेत. फेबमध्ये बघायला गेलं तर LIC AOची, RBI JEE त्याबद्दल मी बोललो आहे. मार्चमध्ये RBI असिस्टंट अपेक्षित आहे, सोबत ECGC आहे, LIC EDO ह्या एक्झाम होणार आहेत बरं का त्या एक्झाममध्ये त्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर RBI ग्रेड B आणि DSIMची एक्झाम आहे. शक्यतो एप्रिल, मे, जूनमध्ये
जास्त एक्झाम ज्या आहेत त्या अचानक वेळेवरच येतात. त्या पाठीमागचं कारण असं आहे की एप्रिल, मे आणि जूनमध्ये TCSकडे जे आहेत ते जास्तीत जास्त एक्झाम ह्या अकॅडमिक्सच्या होत असतात. अकॅडमिक्सच्या तुमचे JEE मेन्स ॲडव्हान्स, UGC नेट, त्यानंतर इतरही कॉलेजेसच्या एक्झाम ज्या आहेत अकॅडमिक्सवाले कॉलेजेस, IIPMची एक्झाम्स आहेत ते ह्या माध्यमातून होते. वेगळ्या वेगळ्या MBA एंट्रन्स जे आहेत ते ह्या माध्यमातून होतात. त्यामुळं तुम्हाला एप्रिल, मे, जूनमध्ये ज्या एक्झाम याच्यामध्ये दिसतील, सर इथं तर आम्हाला कोणत्या मोठ्या एक्झाम दिसत नाही आहेत, त्या एक्झाम अचानक वेळेवर येतील. आत्ता बँक ऑफ महाराष्ट्राची बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशलिस्ट ऑफिसरची आली, तशा हिशोबानं ह्या महिना खाली राहील का, हा महिना खाली राहणार नाही. या महिन्यातच तुम्हाला रिक्रुटमेंट पाहायला मिळेल, पण त्याला थोडासा वेळ आहे आणि त्या अचानक ॲडव्हर्टिजमेंट जे आहेत त्या कळतील. बाकी जुलैपासून पुढे तुम्हाला GICची एक्झाम आहे. तिथून पुढे ऑगस्टमध्ये IBPS ग्रामीण बँकेची एक्झाम आहे. ग्रामीण बँकेचा PO, ग्रामीण बँकेचा क्लर्क, IBPS क्लर्कची एक्झाम आहे. सप्टेंबरमध्ये नाबार्ड ग्रेड असू शकते. IBPS PO आहे, IBPS RRBS आहे. IBPS POची एक्झाम सप्टेंबर एंडला अपेक्षित, दरवेळेला ऑक्टोबरमध्ये असते. SBI क्लर्क जी आहेत ती नेक्स्ट इयरची ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. न्यू इंडिया AO नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. नोव्हेंबरमध्ये SBI PO अपेक्षित आहे. IBPS SOची एक्झाम डिसेंबर आहे. सांगण्याचा मुद्दा, कॅलेंडर खाली नाही आहे, वर्षे खाली नाही आहे. तुमच्या हातामध्ये भरपूर संधी आहेत. सर एवढ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत का? तुम्हालाही माहिती आहे, एखादी ऑर्गनायझेशनच्या शिवाय ज्या वेळेला रिक्रुटमेंटच्या पाठीमागं लागेल ती थोडंसं आधीपासून तयारी चालू करेल, महिना, 2 महिने, 3 महिने, हा पुढचं वर्ष एकदम फुल झालेलं दिसेल. सर हे तुम्ही कसं सांगू शकता, कोणत्या पद्धतीने सांगू शकता? यासाठी मी तुम्हाला रेफरन्स देईल प्री इलेक्शन इयर म्हणजे 2018 आणि प्री इलेक्शन इयर 2013. त्याच्या आधीचं प्री इलेक्शन इयर 2008, ज्यावेळेस मी बँकेत जॉब करायचो आणि ज्यावेळेस मला 2008मध्ये दिसायचं की एवढ्या जागा निघत आहेत, हे निघत आहेत, ते निघत आहे, आपण त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. तर हे 2008मध्ये विचार केला आणि 13 आणि 18 हे मी पाहिलं. म्हणजे 2013-14 ज्यावेळेस इलेक्शन इयर होतं आणि 18-19 याला क्लोजली पाहिलेलं आहे आणि त्याचा अभ्यासही केलेला आहे. तर त्यामुळं आणि त्यातल्या त्यात मागच्या काही वर्षामध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंटवर अपोजिशन मागे लागलेलं आहे अबाउट जॉब क्रिएशन अँड एम्प्लॉयमेंट, तर त्यासाठी काही ना काही पावलं जे त्यांना उचलावं लागतील ते उचलत आहेत सध्याला. जसं की पाठीमागे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष झाले होते, तर 75,000 लोकांना नोकऱ्यांचे ऑफर लेटर त्या दिवशी डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. किंवा राज्य शासनाने मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही पाहताल दर पहिल्या 1-2 दिवसाला वेगळ्या वेगळ्या रिक्रुटमेंट जे आहेत ते डिक्लेअर करते. तर ह्या सगळ्या गोष्टींनी त्याच्यावर एक्झाम पण होतात आणि कामसुद्धा चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता पुढचे 1-2 वर्ष ते खूप चांगले असणार आहे. जर मनात तुम्ही विचार आणला की 2022ला आता हे मी 31 डिसेंबर 2022 शेवटचं ठरवलं होतं, आता मला पुढे काही करायचं नाही, तर त्यावर थोडासा विचार करा. तुम्ही ते पाहतात ना, एक सोन्याची खाण खणत असतो एक माणूस आणि एकदम शेवटचं टोक बाकी असतं, त्या ठिकाणी लगेच पाठीमागे जातो. जर तो शेवटचा ठोसा जो व्यवस्थित मांडला असता, तर त्याच्यानंतर मे बी त्याला तो हिरा सापडला असता. अशा टाईपचं एक इमेज पोस्टर होतं, तुम्ही पाहिलं असेल ते. तर मला असं वाटतं तशी जर तुमची सिच्युएशन असेल तर तुम्ही गिवअप करायला नको. रिझन, इथून पुढे दुसरीकडे जाल, दुसऱ्या फील्डमध्ये जाल, प्रायव्हेट नोकरी बघाल, तर तुम्हाला माहिती तिकडचे हाल कसे. सध्याला मंथली सेशनमध्ये जर तुम्ही माझे जुने मंथली सेशन बघितले, मी खूप वारंवार पोरांना वॉर्न करत होतो की ITमध्ये जाण्याच्या आधी जर बँकिंगची चांगली तयारी असताना फक्त ITमध्ये सध्याला BEITची, BSCSCची, BEC, BECT ह्या मुलांची डिमांड आहे म्हणून तुम्ही तिकडे चाललेले आहेत आणि तिकडे काही एक्झामने लगेच सिलेक्शन होतं आहे आणि 30-40 हजाराचा जॉब हातामध्ये येतो आहे, तर थोडंसं विचार करून तो जॉईन करा. त्या पाठीमागचं कारण असं आहे की नंतर मुलांना बेंचवर बसावं लागतं आहे. आता मास ॲट्रिशन चालू आहे, कंपन्यातून मोठ्या प्रमाणात लोकांचं काढणं सुरू आहेत. एडटेक मोठमोठ्या कंपनी 10-10 हजार लोक जे आहेत ते मधल्या काळामध्ये काढलेले आहेत. तर त्यामुळं ह्या गोष्टींचा थोडासा सारासार विचार करायचा आहे तुम्हाला की जर तुम्ही हे सोडून दुसरीकडे विचार करतायत तर त्या ठिकाणी काय तुमच्या हातामध्ये, याचा व्यवस्थित विचार तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचा आहे. तर एक कॅलेंडर पूर्ण भरून जाणार आहे. याच्याशिवाय मी SSCचं कॅलेंडर याच्यामध्ये टाकलं आणि SSCचं कॅलेंडर ॲड केलं तर तुम्हाला याच्यामध्ये मल्टिपल एक्झाम जे आहेत त्या पाहायला मिळतील. तर पुढच्या वर्षी संधी ह्या वर्षीपेक्षाही जास्त असतील. बरं, तुम्हाला हे माहिती आहे की मी मनानं काही पुढे सोडत नाहीत. बऱ्यापैकी त्याच्यावर माहिती मिळेल की त्याच्यानंतरच बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ते सांगत असतो. त्यामुळं हा 18पेक्षा तो 2022पेक्षा 23 तुमचं 23 आणि 24 हे 2 वर्षी ते चांगलेच असणार आहेत. आता त्यामध्ये या महिन्यामध्ये मेजर स्टेट इलेक्शन्स आहेत महत्त्वाच्या राज्यांचे. मला वाटतं महत्त्वाच्या राज्यांमध्ये स्टेट इलेक्शन MP सुद्धा या वर्षामध्ये येतं, राजस्थानसुद्धा ह्या मंथमध्ये, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे BJP आहे त्यांचा थोडासा गड मानला जातो. हे सगळे राज्य जर बघितलं नॉर्थ हिंदी बेल्टमधले राज्य, तर तिकडचे मोठमोठे इलेक्शन जे आहेत. कर्नाटकामध्ये सुद्धा इलेक्शन आहे. त्यानंतर लोकसभा इलेक्शन जे ते पुढच्या वर्षी 2024ला होणार आहे.
तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो रिक्रुटमेंटवर असेल. सर, ह्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो फायदा आहे तो SSC रेल्वेला होईल किंवा राज्याला होईल, आम्हाला काय फायदा त्याचा, हे जर तुमचं म्हणणं असेल तर मी थोडंसं त्या गोष्टीला निगेट करतो. त्या पाठीमागचं कारण असं आहे की समजा राज्य शासन सध्याला ॲक्टिवली ह्या गोष्टी करतं आहे. राज्य शासनाच्या ग्रुप ए ग्रुप बीच्या एक्झाम सोडल्या तर बऱ्यापैकी एक्झाम्स आता TCSकडे चाललेल्या आहेत. तुम्ही बघा, छोटे छोटे एक्झाम, तलाठीची एक्झाम झाली, कृषी सेवकची एक्झाम झाली, ज्या बंपर रिक्रुटमेंट आहेत त्या TCSकडे चाललेल्या आहेत. तर त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाचे वेगवेगळे महामंडळ आहेत, या महामंडळासुद्धा गती मिळेल. भले बँकांना एवढं मोठ्या प्रमाणात केंद्र शासन फोर्स करू शकत नाही की जागा काढा म्हणून, पण हे तर त्यांच्या हातात आहेत. स्टेट गव्हर्नमेंट हातात, सेंट्रल गव्हर्नमेंट हातात, सेंट्रलने स्टेट गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन, राज्य शासनाचे कॉर्पोरेशन. आता वेगवेगळ्या राज्याचं माहिती नाही, मला महाराष्ट्राचं माहिती आहे. कोणकोणते कॉर्पोरेशन्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलं तर महाजेनको, महाट्रान्सको, महाडिस्कॉम आहे, ज्याचा सध्याला आज संप आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर सिडको, म्हाडा, MIDC आहे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅट्स आहेत, त्याच्याशिवाय भूमी अभिलेख, त्याच्याशिवाय इतरही भरपूर एक्झाम जे आहेत ते सध्या TCS घेते. ह्या सगळ्या एक्झाम्सच्या मध्ये तुम्ही होऊन जाता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर डाऊट असेल की माझा 28 संपतंय, मला क्लरिकल देता येणार नाही, माझं 30 संपतंय, मला POची एक्झाम देता येणार नाही, तर अशांसाठी ह्या जे स्टेट गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटची कॉर्पोरेशन आहे, यांची एज लिमिट 38 असते, त्यामुळे तुम्ही तिथेही इलिजिबल आहात. तर त्यामुळे माझं आणि ह्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉर्पोरेशनच्या, ह्या IBPS घेते, त्यामुळे वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बँकांवर इनडायरेक्टली गव्हर्नमेंट, डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली गव्हर्नमेंट कधी ना कधी प्रेशर टाकतेच की इलेक्शन येत आहे, थोडंसं तुम्हाला रिक्रुटमेंट जे आहेत ते काढावं लागतील म्हणून. हे 2013-14च्या वेळेस पण झालेलं आहे, 18-19च्या वेळेस पण झालेलं आहे. त्याच्यामुळं एक चांगला सीन हा पुढच्या वर्षी आपल्याला दिसतोय. मागचे 4-5 वर्षापासून मान्सून सगळीकडे व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळं तोही एक महत्त्वाचा फॅक्टर. इकॉनॉमी कशा पद्धतीने परफॉर्म करते, बँका असे नाही की खूप मरगळलेल्या परिस्थिती, सगळ्या बँका सध्या प्रॉफिटमध्ये आहेत, चांगल्या धुवाधार प्रॉफिट कमवत आहेत. स्टॉक मार्केट आणि बाकी ओव्हरऑल अर्थव्यवस्था बघितली, GST कलेक्शन बघितलं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोविडच्या नंतर खूप मोठी रिकव्हरी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर त्यामुळं पुढच्या वर्षीचा सीन जो आहे तो रिक्रुटमेंटबद्दल हा निगेटिव्ह दिसत नाही, हा एकदम पॉझिटिव्ह दिसतोय. तर हा एक पार्ट जे विद्यार्थी सध्या सोडायचा विचार करत होते त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. आता तयारी करत असताना मागच्या वर्षी कोणकोणत्या चुका झाल्या आणि काय करायला पाहिजे होतं त्याच्याबद्दल आपण 2-2 शब्द जे आहेत ते प्रत्येक पॉईंट्सबद्दल जे आहेत ते बोलूयात. त्यामध्ये सर, सध्या माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे पैसे, तर माझ्याकडं ओव्हरऑल असं वाटतंय मला की मी माझा वेळ जो तो ह्या सगळ्या गोष्टीसाठी देऊ शकतो, मेहनतीची तयारी आहे. तर मी बँकिंग करावं की SSC पॅटर्न किंवा SSCच्या एक्झामला फोकस करावं. जर तुमच्याकडे 3-1 वर्षाचं होरायझन आहे, पुढच्या 3-4 वर्षाचं, 3 वर्षाचं, तर मला असं वाटतं तुम्ही SSC करायला हरकत नाही आहे. दुसरं, पण वेळ कमी आहे आणि मला लवकरात लवकर सेटल व्हायचं आहे. एकदा सेटल होऊन मला वाटेल ती एक्झाम द्यायची, एकदा मी सेटल होईल, कोणता एखादा क्लरिकलचा जॉब घेईल, तो घेऊन मी बँकेत ऑफिसरचा देईल, तो घेऊन मी CGLची एक्झाम देईल, तो घेऊन मी RBI ग्रेड बीची एक्झाम देईल, तो जॉब घेऊन मी MPSC UPSC करायला असं असेल तर अशा वेळेला तुम्ही बँकिंगपासून जे ते स्टार्ट करू शकता. सर, दोन्हीसुद्धा गोष्टी ॲट अ टाईम स्टार्ट करता येणार नाही का? तर ॲक्च्युअलमध्ये 2010मध्ये मी इथं आल्याच्या नंतर आणि बँक एक्झामला शिकवणं चालू केल्याच्या नंतर मी ज्याही एक्झाम दिल्या त्या मी असे दोघांची तयारी केली होती. मी CATची एक्झामची तयारी केली होती. तर CATची तयारी केल्यामुळं ह्या एक्झाम मला सोप्याच गेला आणि एकानंतर एक एक्झाम आल्याच्या नंतर पण मला काढणं तेवढं काही असं विशेष अवघड वाटत नाही. पण सध्याला मी सजेस्ट करेल, सध्याला जात असताना 2 पैकी 1 वर जात असताना एकदा एक जॉब हातामध्ये पकडून ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही बाकी कशाही उड्या मारा. पण पहिल्यांदा एक जॉब, मग तो कोणताही असो, बँकेतला क्लरिकलचा असो, ESIचा असो, EPFO असो, FCI असो, असा कोणताही एक असिस्टंटचा, मिनिमम असिस्टंटचा जॉब तो हातामध्ये ठेवला पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यानंतर तुमचे जे ॲस्पिरेशन्स असतील बिलकुल त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. हे यांच्यासाठी होतं जे लोक सध्या म्हणतात की FCIच्या एक्झाममध्ये आमचा रॉ स्कोर चांगला आलेला आहे, आम्ही बँकिंगच्या आम्ही तयारी करायचो, तर आम्ही CGLच्या मेन्सची तयारी करावं का, रॉ स्कोर आमचा चांगला आहे, तयारी करावी का? माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुमचं टार्गेट हे हातामध्ये एक कोणतं तरी जॉब मिळवणं पाहिजे. ते एकदा मिळालं की तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस जे ते करू शकतात. त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी एकही प्री पास झालेलो नाही, तर माझं प्रिपरेशन मी कंटिन्यू करू का? बिलकुल का नाही. समजा मागच्या वर्षी तयारी चालू केली होती, त्याच्या मागच्या वर्षी तयारी चालू केली होती, सगळ्यात महत्त्वाचं आधी 2010, 11, 12 पासून ते 16पर्यंत बँक एक्झामच्या तयारीला वेळ लागायचा एक अंदाजे तयारी नाही, सिलेक्शनला वेळ लागायचा 5-6 महिने. आजही मी माझ्या मतावर ठाम आहे की एखादा नवीन विद्यार्थी ज्यावेळेस बँक एक्झामची तयारी चालू करतो, 9 महिन्यापासून ते 15 महिन्यापर्यंत त्याच्या हातामध्ये रिझल्ट येतातच. 9 months to 15 months. आता काल
आपला जुना विद्यार्थी आहे, ऑनलाईनचा विद्यार्थी आहे अमित गवळी म्हणून, आणि इंटरव्ह्यूच्या बॅचला पण नंतर होता. तर त्याला 2021चं ग्रॅज्युएशन आहे, 2021 2021चं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 वर्ष त्याने AFOची ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची तयारी केली. तेव्हापासून ते जानेवारीपर्यंत ती केल्याच्यानंतर 2-3 महिने गेले. एप्रिल 2021ला एप्रिल 2022ला 21चं ग्रॅज्युएशन आहे, तर एप्रिल 2022ला तो जनरल बँकिंग तयारीला लागला. तेव्हापासून ते 1 जानेवारीपर्यंत हा वेळ आहे बघा 8 महिन्याचा. ह्या 8 महिन्याच्या किंवा 9 महिन्याच्या काळामध्ये त्याच्या हातामध्ये ग्रामीण बँकेचा PO, ग्रामीण बँकेचा क्लर्क आणि फेडरल बँकेची एक्झाम. मी काल परवा जी ABD संकल्पवर टाकलं होतं, सॅलरी स्लिप जी टाकली होती ती फेडरल बँकेची मी त्याच्याकडून घेतलेली होती. तर हे अशी जॉब त्याच्या हातामध्ये आहेत. तर आजही एक मनातून पकडून चला ठीक आहे, तर 9 महिन्यापासून ते 15 महिन्यापर्यंतचा वेळ हा कोणत्याही बँकेच्या ऑफिसरसाठी सफिशियंट मला वाटतो. ऑफिसरसाठी, क्लरिकलसाठी तर आहेच, पण ऑफिसरसाठी सुद्धा. चुकतं कुठं? आपल्या तयारीची पद्धत. आपल्या तयारीची पद्धत खूप चुकते, कारण की आपल्याला स्वतःला जसं वाटतं आपण तशा तयारीच्या पाठीमागे जास्त लागतो. म्हणून मला असं वाटतं की मागच्या वर्षी एकही प्री निघालेली नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. या वर्षीपासून तुम्ही तयारी करताना एकदम चांगली तयारी करून आणि तयारीमध्ये चेंजेस करून जे आहेत ते मागे झालेल्या चुका टाळून आपल्याला ह्या पद्धतीने तयारी करायची. रिझन सर, मग मागच्या वर्षीची माझी एक प्री नाही, मी 2020पासून प्री देतोय. माझी 20, 21, 22 याच्यामध्ये एकही प्री निघाली नाही, तरी पण मी बँकिंगची तयारी करू का? माझं म्हणणं आहे हो, तरी पण करा. त्या पाठीमागचं कारण अशा कितीतरी मुलांना विचारा जे 3-4 वर्षापासून बँकची तयारी करतात आणि ज्यांनी एकही प्री निघाली नाही, त्यांना फक्त विचारायचं दादा तू परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी टॉपिक केला आहे का? तो म्हणतो नाही. तू मेन्सुरेशन टॉपिक केला आहे का? तो म्हणतो नाही. अरे 3-4 वर्षापासून तुम्ही हे टॉपिक केले नाही, याचा अर्थ तुम्हाला जेवढं आवडतं तुम्ही तीच तयारी करतात. त्यांना विचारलं ना, मग 3 वर्षात काय काय केलं सांगा, पुस्तके केलेत का? नाही. बॅच केली. बॅच केल्याच्या नंतर मग मी रोज क्विज सोडवायचो, रोज टेस्ट द्यायचो. हे क्विज आणि टेस्ट पण हे फक्त नंबर फ्रीज, सिम्पली ॲप्रॉक्स, कंपॅरेटिव्ह व्हेरिएबल आणि बेसिक DIची देतात. त्याच्यावरती कधी जात नाही, अरिथमेटिकला ह्यातच लावत नाहीत. तर त्याच्यामुळे तो वेळ वाढून जातो. नाही तर आजही सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये 9 महिन्यापासून ते 15 महिन्यापर्यंतचा वेळ हा कोणत्याही बँकेमध्ये क्लरिकल किंवा PO होण्याच्या वेळेसाठी सफिशियंट वेळ आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला तेवढा अर्थ नाही आहे बघा सध्याला. त्याच्यानंतर जर मला प्री क्रॅक करायला 2-3 वर्ष लागले, तर मला मेन्स क्रॅक करायला किती वेळ लागेल ह्याही गोष्टीचा संबंध नाही. तुम्ही बघा ना, IBPS PO मेन्सशी कितीतरी लोक IBPS PO मेन्स देऊन आले, मेन्स पास पण होतील, पण अशा लोकांचा SBI क्लर्क प्री गेला. ह्याच्यातून तुम्ही काय अंदाज बांधताय? आणि दरवर्षी होतं. ग्रामीण बँकेची ज्या मुलांचं ग्रामीण बँकेत आत्ता ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, अशा खूप मुलांची प्रीच निघालेली, ग्रामीण बँकेच्या क्लर्कची प्रीच निघालेली नाही आहे. ते ऑफिसर झालेत, त्याच बँकेत ऑफिसर झालेत, त्याच बँकेच्या क्लरिकलची प्री मेन्स पण नाही, ही निघालेलीच नाही. तर हे होतं, हे तयारीचे टप्प्यात तुम्ही फक्त आपापली तयारी एक 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 पाऊलवरती घेत चला. त्याच्यामुळं प्रीला एवढा वेळ लागला, आता मेन्सला किती वेळ लागेल ह्या गोष्टीच्या डिस्कशनला कसलाही अर्थ येत ते नाही आहे. त्याच्यानंतर आय एम गुड एट मॉकमध्ये माझा स्कोअर चांगला येतो, पण सेम एक्झाममध्ये माझा स्कोअर चांगला येत नाही. असे काही मार्क्स मग पाहिलेले आहेत. पण अशा लोकांना माझं सांगण्याचं असेल की थोडंसं स्वतःचा कम्फर्ट, आता मॉकमध्ये मार्क येतात, ॲक्च्युअल मार्कमध्ये येत नाहीत, ह्याचे मल्टिपल कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी मुलं जे आहेत ते एकाच ठिकाणी एकाच वातावरणात बसून टेस्ट देतात. माझं असं म्हणणं होतं की अशा मुलांनी अभ्यासिकेत बसून टेस्ट द्या, अशा मुलांनी घरी बसून टेस्ट द्या, अशा मुलांनी 2 रिकामे मुलं घ्यायचे, बाजूला बसवायचे आणि त्यांना म्हणायचं कंटिन्युअस माझ्याकडं माझ्या स्क्रीनकडे स्टेअर करा, पहा आणि अशा वेळी टेस्ट द्या. थोडंसं अनकम्फर्टेबलसाठी सोबत एखादी मैत्रिणी असेल तिला सांगायचं की मी टेस्ट देतोय, बाजूला बस. 2 मैत्रिणी असेल तर अजून चांगलं, त्यांना सांगा की बाजूला बस आणि थोडासा माझ्या टेस्टकडे स्टेअर करा म्हणून. तर अशा हिशोबानं स्वतःचा कम्फर्ट जो आहेत ना, हा कमी करून त्या ठिकाणी तुम्हाला त्या टेस्ट ज्या आहेत त्या द्यावं लागतील. आणि व्हाईस वर्सा मी मुलींना सुद्धा सांगतोय. तर याच्या हे कारण आहे. दुसरं म्हणजे थोडासा जिथं नॉईज जास्त आहे, नॉईज कमी आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट देणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मुलांचा अजून एक प्रॉब्लेम आहे की हे आयुष्यात 3-4च एक्झाम देतात. ग्रामीण क्लर्क, ग्रामीण PO, IBPS क्लर्क, IBPS PO, आधीच तर SBI क्लर्क आणि SBI PO, अशा 6 एक्झाम देतात. बाकी कोणती एक्झाम देत नाहीत. आता वर्षातून त्यांना फक्त 6 वेळेस त्या एक्झाम सेंटरला जायचं आहे, तर अशा वेळेला खूप मोठ्या गॅपने लोक एक्झाम सेंटरला जातात, त्यामुळे ते त्याचं ततफप होऊन जातं. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जास्तीत जास्त एक्झामला अप्लाय करणं आपलं काम आहे. सर माझी SBI PO निघतच नाही, तर मी कशाला अप्लाय करू, माझे का 700 रुपये घालू, असं म्हणायचं नाही. माझं इथंच झालं होतं. पहिल्यांदा आलेल्या SBI PO फर्स्ट अटेम्प्टमध्ये 2010ची SBI PO माझी निघाली नव्हती. मी डबल बदला घेतला, 2 वेळेस ती एक्झाम पास केली आणि त्या एक्झामचा बदला घेऊन टाकला. तर अशा हिशोबानं माझं असं म्हणणं होतं की इथं एक्झाम देताना
इथं एक्झाम देताना किती पास किती फेल हे एवढं मॅटर करत नाही, पण जास्त एक्झाम दिल्यामुळं त्या एका एक्झामवरचं प्रेशर किंवा ताण तुम्ही देतोय तो ताण कमी होतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त एक्झाम जे आहेत ते हे तुम्ही दिल्या पाहिजेत. हे साधारणतः त्याचं सोल्युशन असू शकतं. सर मी क्वांटमध्ये वीक आहे, रिझनिंगमध्ये वीक आहे, इंग्लिशमध्ये वीक आहे किंवा GAमध्ये वीक आहे, त्याच्यानंतर पण मला माझी मेन्स क्रॅक करता येईल का? माझं म्हणणं आहे का नाही. पुन्हा एकदा मी वरती एक एक्झाम्पल सांगितलं होतं गवळीचं, तर त्यांना बॅचमध्ये येऊन काल बोलला तर बोलतानाचं पहिलं वाक्य होतं, माझं गणित खूप वीक होतं वा, मला गणित काहीच येत नव्हतं. त्याच्यानंतर पण माझं सिलेक्शन झालं का? राहिलेलं जे येत होतं ते खूप स्ट्रॉंग पद्धतीनं येत होतं. तर त्याच्यानंतर मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं की मी कधीही सिटिंग अरेंजमेंट अँड पझल ह्या पार्टला हात लावत नाही, तरीही निकाल येतात. SBI POचे निकाल येतात, मल्टिपल टाइम्स येतात, IBPS POचे निकाल येतात. त्या पाठीमागचं कारण जे येतं ते खूप चांगल्या पद्धतीने येतं. याचा अर्थ तुम्हाला गणित वीक ठेवा किंवा सिटिंग अरेंजमेंट अँड पझल करू नका हे माझं म्हणणं नाही आहे. पण माझं असं म्हणणं की जो पार्ट केला तो इतक्या चांगल्या पद्धतीने केला तर निकाल येतो. बरं, सगळ्याच्या सगळं चांगलं लागलं असतं ना, सगळ्याच्या सगळं चांगलं लागलं असतं कधी? जर तुमचा कट ऑफ 200 पैकी 200 असला असता. तुमचा कट ऑफ 200 पैकी 200 आहे का? तुमचा कट ऑफ 200 पैकी 80, 90, 70, 60, 100 इथपर्यंत चाललेला आहे. तर कट ऑफ तिथपर्यंत चाललेला आहे, याचा तर सगळेच्या सगळे विषय चांगले लागतात का? नाही. तर ते मनातून काढून टाका. कारण की येऊन बसल्या बसल्या समोर ज्यावेळेस एखादा मुलगा सांगतो की माझं गणित वीक आहे त्यामुळे माझा मेन्सचा नाही आला, मला हसू येतं. तुमचा एक विषय वीक आहे म्हणून तुमचा मेन्स राहू शकत नाही. राहिलेला पण पार्ट तुमचा वीकच आहे. पण फक्त राहिलेला पार्ट तुम्ही थातूर मातूर पद्धतीने केलेला. एखादा विषय वीक आहे हे आपलं स्वतःला चांगलं कळतं, राहिलेले विषय अजून स्ट्रॉंग बनवा. तर त्यासाठीचा चांगला वेळ जो तो ह्या काळामध्ये तुमच्या हातामध्ये आलेला आहे. थोडंसं पुढे अजून हे आत्ता मी मागच्या पॉईंटसोबत डिस्कस केलं. अप्लाईंग फॉर मल्टिपल बँक SSC अँड अदर एक्झाम हे खूप जास्त आवश्यक आहे त्या एक्झामचा सेन्स करण्यासाठी. त्यामुळं एकदम कमी एक्झाम टार्गेट करू नका. जास्तीत जास्त जिथं जिथं तुम्ही इलिजिबल आहेत तेवढ्या एक्झामचा काउंट वाढला तर फरक पडत नाही. कारण की त्याचा फायदा कसा होतो? आज त्या इथं जे औरंगाबादमध्ये ION डिजिटलचं सेंटर आहे तिथं मी कमीत कमी एक माझा अंदाज 50-100 वेळेस परीक्षेला गेला असतो. 2010-11 पासून स्वतःच्या परीक्षेला जातो, तेव्हापासून जातोय. हे 50-100 वेळेस गेल्याच्या नंतर आज ती मनातली भीती मरून गेलेली आहे की मी इथं स्टुडिओत बसून टेस्ट दिली काय, मी ऑफिसमध्ये बसून टेस्ट दिली काय, किंवा मी ION डिजिटलला बसून टेस्ट दिली काय. माझं बऱ्यापैकी सेम एवढ्या वेळेस तिथं गेलेलं आहे की ती भीतीमधली मरून गेलेली आहे. तर त्यामुळं जास्तीत जास्त एक्झाम देणं हे त्याचं सोल्युशन आहे. जिथं 750 फीस असेल ते तुम्ही तुमच्या बजेटच्या हिशोबानं बघा. एकदम कॅटेगरीमधून नसताना कॅटेगरीतून अप्लाय करतायत तसं नका करू. पण जिथं जिथं शक्य आहे SSCची फी ₹100 असते, मुलींना फ्री असतात, ॲटलिस्ट तिथं तर अप्लाय करा. तर त्यामुळं एक्झाम जास्त दिल्यामुळे ते मनातली भीती मारायला त्याचा फायदा होतो. त्यानंतर चूजिंग राईट ऑनलाईन टेस्ट सिरीज मेक इम्पॅक्ट ऑन प्रिपरेशन, याचं उत्तर आहे येस. विच वन टू चूज, तर याचं उत्तर आहे सध्या तरी माझं म्हणणं की आपल्या ज्या काही सध्याला 4, 5, 6 टेस्ट तुम्हाला दिसत आहेत यापैकी कोणतीही वापरा. कारण की प्रत्येक जण अपडेट झालेला आहे. कारण की एखादी मॉक देण्याच्या आधी मी जेव्हा स्वतः मॉक देऊन पाहतो त्यावेळेला माझ्याकडे काही स्वतःकडे, कारण की इथं जे मी लॉग इनला लावलेलं असतं ते लॉग इनला लावलेले दुसऱ्या मुलांची ID असतात, माझ्याकडे माझ्या IDला बाय केलेलं नसतं. त्यामुळे मी एखादी प्रत्येकाची फ्री टेस्ट देतो. फ्री टेस्ट पाहिल्यानंतर प्रत्येकजण सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तेवढं ॲक्टिव्ह झालेलं आहे. प्रत्येकाकडे प्रत्येक टेस्ट सिरीज तेवढी अपडेट झालेली आहे. तुम्ही बघा, पहिले स्टार्ट केल्या काही जुने विद्यार्थी माझ्या गोष्टीशी ॲग्री करतील की सगळ्यात अवघड टेस्ट सिरीज कोणती म्हणली की सगळेजण ऑलिव्ह बोर्ड म्हणायचं. त्यांना नाही म्हणलं, त्यांना त्यांच्याकडून तशी फीडबॅक गेले, त्यांनी त्यांची लेवल कमी करून टाकली. आता कमी लेवल नेतात. आता एकमेव टेस्ट म्हणतात प्रॅक्टिस मॉक अवघड आहे म्हणून. त्यांच्याही लोकांचा फोन येऊन कधी कधी ते सांगतात की विद्यार्थ्यांना सांगताना सांगा की आम्ही सुद्धा डिफिकल्टी एक्झामच्या हिशोबाने मॅच केलेला आहे. आजकाल कुणीही तुमचा पेपरचा पॅटर्न हा असेल तर टेस्ट सिरीज ही टाकत नाही. तर बऱ्यापैकी जे ते इनलाईन झालेले आहेत, कारण की त्यासाठी 5-5, 6-6, 10-10 कंपन्यांची कॉम्पिटिशन त्यांच्यासमोर जे ते सध्या आलेली आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात. बघा, तर त्यामुळं सध्याला टेस्ट सिरीज मॅटर करते, पण ह्या वरच्या 5-6 टेस्ट सिरीजपैकी तुम्ही कोणती असं घेऊ शकतात. तुमची अड्डाची आहे, प्रॅक्टिस मॉकची आहे, ऑलिव्ह बोर्डची आहे, टेक्स्टबुकची आहे, ग्रेडअपची आहे, स्मार्ट किडाची आहे. यापैकी कोणती टेस्ट सिरीज जे तुम्ही स्टार्ट करताना बघू शकतात. थोडंसं पुढे या. सर आता सध्याला घरचे म्हणतात की तुझं काही होत नाही ना, तू पार्ट टाईम जॉब कर किंवा सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन कर, तर ते मी करावं का? याचं उत्तर आहे बिग नो. जर घरची कंडिशन खूप खराब आहे आणि तुमच्या जॉबशिवाय जमतच नाही आहे तरच पार्ट टाईम जॉब करा, अन्यथा नाही. काहीही आवश्यकता नाही. थोडासा वेळ द्या, काही फरक पडत नाही. हळूहळू नोकरी 4थीला लागायची आजोबाच्या काळात, मग 7वी 10वी लागायला लागली वडिलांच्या काळामध्ये,
हळूहळू 12वी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये लागायला लागली, आपल्या छोट्या काकांच्या काळामध्ये, आपल्या काळामध्ये ग्रॅज्युएशनच्या काळात लागत असेल, पण त्याच्यानंतर पण वेळ द्यावा लागतो, कारण की कॉम्पिटिशन तितकी वाढलेली आहे. म्हणून थोडंसं सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि सध्याला जर जमत असेल, घरची कंडिशन चांगली असेल, त्यांना थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घ्या. कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगा की मला 2023 शेवटचं द्या, डिसेंबरपर्यंतचा वेळ द्या. 6 महिने लागत असेल तर 8-9 महिने सांगा. आणि अशा पद्धतीनं आपण काय करतो, 1 महिना द्या, 2 महिने द्या. 2 महिन्याच्या शेवटी काय मिळेल की पुन्हा टेन्शनमध्ये. मागतानाच सरकारी काम आहे, 2-3 महिने 4 महिने जास्त लागतील, ह्या हिशोबाने सांगून घरच्यांशी डील करायचं आहे. त्यानंतर खूप वेळेस मुलं जे आहेत ते ऑप्टिंग मल्टिपल मॉक पर डे, ह्याला माझा स्ट्रॉंग विरोध असतो कधी, की एका दिवशी एकापेक्षा जास्त टेस्ट देऊन तुम्ही करणार काय. तर मुलं 2-2, 3-3, 4-4 टेस्ट पर डे देतात. ह्या गोष्ट मला कधीही पटत नाही. त्यापेक्षा एक टेस्ट दिली, त्यातून कळालं की आपण कुठं मागे पडतोय, त्यावाल्या पार्टवर काम केलं त्या दिवसामध्ये कधी पण चांगलं. त्यांना दुसऱ्या दिवशी टेस्टला फायदा होईल. दिवसातून 2-3-4 टेस्टचा कसलाही फायदा येत तो तुम्हाला होणार नाही. तर मला ती तेवढी हेल्पफुल स्ट्रॅटेजी वाटत नाही. त्यानंतर रोल ऑफ हार्ड कॉपी किंवा बुक्स जे आहेत त्याचं प्रिपरेशनवाला रोल जो आहे तो तुम्ही वाढवला पाहिजे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की सॉफ्ट कॉपीमध्ये आपण जे तयारी करतो ती शक्यतो मोबाईलमधून करतो, ती आपण टॅबमधून करत नाही. आणि मोबाईलमध्ये सगळ्यात आपला मोठा दुश्मन आहे तो म्हणजे आपल्याला येणारे नोटिफिकेशन. एकदा का नोटिफिकेशन आले की आपण इकडे तिकडे जास्त भरकटतो. ते होऊ नये म्हणून मॉक जे आहेत ते मॉकची संख्या पण पुढे गेल्यानंतर आपण डिस्कस करूयात. पण सोबत जेवढे जास्तीत जास्त पुस्तकं अवेलेबल असतील तेवढे पुस्तकं वापरा. आता हे सगळं सांगत असताना तुम्ही पाहिलं असेल की जे आपल्या बँक एक्झाममध्ये नंबर ऑफ पुस्तकं आहे तेवढे जास्त नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं तर मॅक्सिमम कंपन्यांनी आपापले पुस्तकं न घेता हे सॉफ्ट कॉपीमध्ये मटेरियल किंवा ऑनलाईनमध्ये मटेरियल अवेलेबल करून दिले, एक्सेप्ट अड्डाचे जास्तीत जास्त पुस्तकं आहेत. इथून पुढे जर मी नाव घेतलं तर मी काही त्यांचा पार्ट एंडोर्स केलेला नाही आहे त्यामध्ये, कारण की मला दुसरे कोणते पुस्तकं अवेलेबल होत नाहीत. टेक्स्टबुकनं 4000 क्वेश्चनचं पुस्तक काढलं, पण तो क्वेश्चनचं पुस्तक आहे. त्यानंतर हॉलिवूडनं काही पुस्तकं काढलेले आहेत पझल मेनी आणि DI डिकोडेडचे, पण ते स्पेसिफिक टॉपिकसाठी ते कंप्लीट बुक म्हणून अवेलेबल नाही आहे. आधी गाईडलाईननं पुस्तक काढलं होतं, 2-3 चांगले पुस्तक काढले होते, पण ते 17ला स्टार्ट केले आणि 18ची प्रिंटिंग बंद करून टाकली. मागच्या 4 वर्षापासून तेही नाही आहे. म्हणून पुस्तकांची संख्या जितकी कमी आहे, पण जास्तीत जास्त भर तुम्ही पुस्तकांवर दिला पाहिजे मला असं वाटतं. अजून जे लोक वर्किंग ॲस्पायरंट आहेत त्यांनाही असं वाटतं की XYZ जॉब सोडावा आणि लगेच तयारी लागावा. जर आधी तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जॉब केलेला आहे आणि त्याच्यातून आधी 2-3 वर्ष तुम्ही तयारी केलेली आहे आणि ती एक चांगल्या लेवलला तुमची तयारी झालेली आहे, तर तुम्हाला असं खूप कंटिन्युअस 7-8 तास बसावं लागत नाही. आधी केलेली तयारी जर चांगली असेल ना, तर सध्या जॉबच्या सोबतसुद्धा गोष्टी मॅनेज होऊ शकतात. फक्त जॉबच्या सोबत जर तुम्हाला रोज 2 तास वेळ काढता आलं पाहिजे, काढता येत असेल तर तुम्ही कसंही करून 2-3 तासाचा वेळ जो रोजचा काढला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं त्यांना म्हणणं हेच राहील की त्यांनी बिलकुल अपेक्षा सोडू नये. जे वर्किंग ॲस्पायरंट आहेत का ते स्वतःचं घर चालवतात, मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, पण सोबत जे ते होता होईल तितका वेळ अभ्यासाला जास्तीत जास्त काढायचा आहे. जनरल अवेअरनेसच्या सोर्सबद्दल सांगायचं झालं तर आता सध्याला तुम्ही वापरण्यात येणारे जितके काही सोर्सेस, तुम्ही स्टडी ऐक वापरता, अफेअर्स क्राऊड वापरतात किंवा बाकीच्यांचे अड्डाचे आणि बाकी सगळ्यांचे फ्री PDF जे आहेत ते ग्रेडअपचे यांचे त्यांचे तुम्ही प्रॅक्टिस मॉकचे 500 क्वेश्चनचे वापरतात. तर त्यामुळं ह्याच्यासाठी प्रत्येकाचा टेस्ट वेगवेगळा असतो. ज्या लोकांचं खूप जास्त असं असतं की मला GS स्ट्रॉंगेस्ट करायचं आहे, असे लोक खूप एक्स्ट्रा डिटेलमध्ये जाऊन अफेअर्स क्राऊडसोबत जातात. ज्या लोकांना असं वाटतं ना क्वांट रिजनिंग इंग्लिशमधून मार्क काढायचं आहे, GAमध्ये पण तिथून काय फायदा नाही, असे लोक स्टडी ऐकूच्या पाठीमागे जातात. त्यानंतर काही लोक असे असतात जे मुलांचं ऐकतात, झालेली एक्झाममधून कुणाचं जास्त आलं होतं आणि कुणाचं जास्त आलं होतं तो मुलगा कुठेतरी कमेंट बॉक्समध्ये पाहतो 2-3-4 ठिकाणी आणि त्या बेसिसवर जातो. काही असो, मला असं वाटतं की त्याबद्दल तुम्ही स्वतः वेगळ्या फॅकल्टी टेस्ट कराव्यात आणि त्या बेसिसवर ठरावं की हे चांगलं हे करावं आणि त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आपण हा FAQचा पार्ट पाहिल्याच्यानंतर थोडंसं एक्झाम आणि तयारीवर येत बघा. तयारीवर येत असताना सध्याला ह्या पुढच्या वर्षभरासाठी झालेल्या चुका तुम्हाला ज्या थांबवायच्या आहेत त्या मॅक्सिमम फोकस सध्याला तुमच्या प्रिपरेशनचं ह्या अरिथमॅटिकच्या टॉपिकला, ज्याला तुम्ही वर्ड प्रॉब्लेम असं म्हणतात, अरिथमॅटिक आणि DI ह्या दोघांवरचा फोकस वाढवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर सगळ्यांनी 100% आपला सिलेबस कव्हर झाला पाहिजे. किती दिवस तुम्ही म्हणणार आहेत की मला परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रॉबिलिटी येत नाही, किती दिवस म्हणणार तुम्हाला मेन्सुरेशनचं टॉपिक येत नाही, किती दिवस तुम्ही म्हणणार की मी डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी बेस्ड इन्क्विटीचा वेगळा अभ्यास करत नाहीत, टेस्टमध्ये आलं तेवढं, तर आता करा ना, तो चांगला वेळ आहे.
त्यामुळं ह्या पद्धतीनं क्वांटमध्ये इकडचा तुमचा फोकस जो आहे तो वाढला पाहिजे. इक्वेशन मेकिंग, इक्वेशन फॉर्मेशन, ऑप्शनच्या व्हॅल्यूज युटिलाइज करणं. आता नवीन ज्याही पॅटर्नमध्ये नवीन क्वेश्चन्स येतात त्या पॅटर्नवर सोडवणं, हा सगळा पार्ट तुम्हाला अरिथमॅटिकच्या माध्यमातून सध्याला करता येईल आणि तो तुम्ही केला पाहिजे. दुसरं लॉजिकल रिझनिंगमध्ये सध्याचा तुमचा जास्त फोकस जो आहे तो पझल म्हणजे सेटिंग अरेंजमेंट आणि पझल ह्यावर पाहिजे. आणि नॉन पझल हा दोन्हीसुद्धा पार्ट. नॉन पझलमध्ये आता होतं कसं की पझलचं वेटेज तुमचा अंदाजे 50 ते 60% कोणत्याही मेन्स एक्झाममध्ये तेवढं जास्त येतं. आता ह्या दोघांसाठी थोडीशी वेगळी व्यवस्था तुम्हाला करायची, कारण की मेन्समध्ये ह्यांचं वेटेज 50% किंवा 50%पेक्षा जास्त असतं. थोडंसं पुढे इंग्लिशमध्ये बाकी एक्झामचा सीझन असताना वेगळं, पण सध्या एक्झामचा कमी सीझन आहे. तर रीडिंगमध्ये आपण न्यूजपेपर सांगतो, सोबत काही पुस्तकं ॲड केले, 1 2 3 पुस्तकं ॲड केले तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि सोबत क्विजवर आपण भर दिला पाहिजे. जेवढं ब्रॉड आपलं रीडिंग होईल तेवढा त्याचा फायदा जो तो जास्त होत जातो. जनरल अवेअरनेस 2023च्या कंपॅरिझनमध्ये 2022मध्ये 22च्या कंपॅरिझनमध्ये 21मध्ये आणि 20मध्ये अवघड असायचं. 20-21पेक्षा पुन्हा जनरल अवेअरनेस 22मध्ये 20-21च्या तुलनेत 22मध्ये मला थोडंसं बरं वाटलं आणि ते एका ठिकाणी सेटल होतं आहे जनरल अवेअरनेसचा पार्ट. किंवा विद्यार्थ्यांनी सवय करून घेतलेली आहे की आता 40पैकी 37, 40पैकी 38 मार्क पडण्याचे दिवस गेले, आता 40पैकी 25 जर आले तर खूप चांगले. त्यामुळं जनरल अवेअरनेसचा पार्ट कुठेतरी एखाद्या ठिकाणी सेटल झाल्यासारखा वाटतोय. काही एक्स्ट्रा प्रिपरेशन विद्यार्थ्यांना जे मागच्या वर्षी करावं लागलं त्यामध्ये ग्रामीण बँकेसाठी कम्प्युटर अवेअरनेस किंवा RBIसाठी कम्प्युटर अवेअरनेस करावं लागलं. ह्यासाठी जास्तीत जास्त जे काही क्वेश्चन आले मागच्या वर्षभरात ते MS ऑफिसवर, त्यातल्या त्यात एक्सेलवरचे क्वेश्चन ह्या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला जास्त दिसले असतील. डिस्क्रिप्टिव्ह आता सिस्टम चेक करते आणि त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना अजून मार्क्स जे आहेत ते IBPS PO मेन्सचे कळाले नाहीत. एकदा ते कळाले की त्यांना एक आयडिया येईल की आपल्याला SBI PO मेन्सला ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची, पुढे LIC AOला कशी वापरायची, पुढे सिडबीच्या एक्झामला ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची, याच्याबद्दलची आयडिया डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येईल. इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना हेही कळालं की त्याच्या मार्कांचा फायदा तोटा कसा येतो ग्रामीण बँकेमध्ये. पण हेही दुसऱ्या अंगाने तितकंच खरं आहे की इंटरव्ह्यूचा हा वेळ 10 मिनिटाचा, 12 मिनिटाचा, 14 मिनिटाचा त्यासाठी आपण खूप जास्त वेळसुद्धा आपला स्वतःच देतो. खूप जास्त वेळ आपण देतो. एकदा काही इंटरव्ह्यूचा कॉल आला, पोरं सगळं आसपासचं सोडतं. त्यांना कितीही सांगा की ह्याच्यासोबत इतर तयारी चालू दे, ते दिवसभर इंटरव्ह्यूमध्येच काम करतात. जे ग्रामीण बँकेमध्ये विद्यार्थ्यांनी केलं हे IBPS POच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला टाळायचं आहे. आणि सोबत काही विद्यार्थी स्पेशलाइज सब्जेक्ट त्यांची तयारी चालू असते, ती सुद्धा सोबत चालली पाहिजे. रिस्पेक्टिव्ह एक्झाम समोर पाहता, जसं FCIची एक्झाम आहे तर टेक्निकलवाल्यांनी ॲग्रिकल्चरचा अभ्यास झाला किंवा केमिस्ट्री बॉटनी झूचा अभ्यास झाला. त्याच्यानंतर अकाउंट्सवाल्यांच्या मुलांसाठी कॉमर्सची तयारी झाली, अकाउंट्सच्या मुलांसाठी FCIमध्येच. ह्या अशा वेगळ्या एक्झाम जे आहेत ते, किंवा काही विद्यार्थी असे आहेत जे वेगवेगळ्या असे इंजिनियर विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये ॲडव्हर्टिजमेंटची वाट पाहत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी सोबतचा त्यांचा टेक्निकल अभ्यास, या पद्धतीनं अभ्यासाचं सध्याचं शेड्यूल आहे. यामध्ये प्री आणि मेन्समध्ये बघितलं तर खूप कमी डिफरन्स मला तर राहिल्यासारखं वाटतं इंग्लिश लँग्वेजमध्ये. पोरांनी ॲक्सेप्ट केले सध्याला की इंग्लिश म्हणजे एखादी एक्झाम कोणती असो 30पैकी 10 ते 12मध्ये कट ऑफ लागू शकतो हे मुलांनी ॲक्सेप्ट केलं. का तर पेपरची डिफिकल्टी खूप सोपी झालेली आहे. दुसरं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इंग्लिशचा हा वाला पार्ट पाहिल्याच्यानंतर रिझनिंगमध्ये पेपर किती सोपा होता हे कळेल बघा. 40पैकी माझा अंदाज काल ग्रामीण बँकेच्या असिस्टंटचा निकाल लागला 25 ते 27चा कट ऑफ, 27च्या आसपास. हा 20च्या तर पुढं होता एवढा मी पाहिला. आता वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपण हे बघितले, काय म्हणतात त्याला, विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड बघितले. विद्यार्थी नेमका कोणत्या कॅटेगरीचा होता आठवत नाही. 20-20, 25-25चा कट ऑफ, याचा अर्थ विचार करा तो पेपर किती सोपा असेल म्हणून. तर ह्या पद्धतीनं सध्याला पेपरची डिफिकल्टी लेवल 20 आणि 21च्या तुलनेमध्ये 22मध्ये मला सोपी वाटली. तर ओव्हरऑल आता काही पेपर इक्का दुक्का पुढे मागं होऊ शकतात. तर ह्या पद्धतीनं हे विषय आणि विषयांची तयारी. आता थोडंसं आपण पुढे येऊयात बघा की पुढच्या वर्षीची तयारी करत असताना थोडेसे तुम्हाला काही लोकांना हे बोललेले शब्द जे आहेत ते लागतील, पण हे बोलणं आवश्यक आहे. ह्या 3 पार्टमध्ये मी सध्याला डिवाइड केलेलं आहे. बघा कसं, सगळ्यात पहिला टप्पा बिगिनरचा. हे विद्यार्थी कोण आहेत ज्यांनी स्टार्टिंग प्रिपरेशन थ्रू ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅचेस, जे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अक्रॉस महाराष्ट्र, इंडिया हे आपापल्या बॅचेसमधून तयारी करतात सध्या ते विद्यार्थी, किंवा ज्यांनी बॅचेस केलेले आहेत
पण बिचाऱ्यांचे पर्सेंटेज काही 30-40च्या वरती जातच नाहीत असे विद्यार्थी. अशांनी उगाच मी डेली 1 टेस्ट देतो, मी डेली 2 टेस्ट देतो असे नखरे करायचे नाहीत. अशांनी चुपचाप पहिल्यांदा अभ्यास कंप्लीट करून घ्यायचा. पहिल्यांदा अभ्यास व्यवस्थित झाला तर हे होईल. सर मग माझी स्पीड कशी वाढेल? स्पीड कधी वाढते? सगळ्यात पहिल्यांदा स्पीड कधी वाढते मला सांगा. हे सांगत असतानाच आपलं नेहमीचं एक्झाम्पल समजा. आता 2 रस्ते आहेत. आता मी राहतो औरंगाबादला. 2 रस्ते आहेत. आम्हाला आता इथून एक आहे एक पैठणला रस्ता, तो पैठण, औरंगाबाद ते पैठण, एकदम साधा दुहेरी रस्ता आहे. आणि दरवर्षी डिमांड करून करून कधी कधी एक मंत्री तो म्हणतो आता 4 पदरी करणार, दुसरा तो नाही 2च पदरी ठेवायचा आहे. पुन्हा दुसरा म्हणतो गावातून जाणार, पहिल्यांदा नाही गावाच्या बाहेरून जाणार. तर अशा पद्धतीनं तो रस्ता आहे. आणि दुसरा आम्हाला 20 किलोमीटर दूर एक समृद्धीचा रस्ता आहे. भले तो समृद्धीचा रस्ता बनायला वेळ लागला. आता एकदा का रस्ता बनलेला आहे, गाडी त्याच्याहून किती फास्ट पळवता येते, स्पीड वाढवता येते. हे औरंगाबाद पैठण रस्त्याच्या केसमध्ये नाही आहे. तर पहिल्यांदा रस्ता बनवून घ्या. तुम्ही रस्ता बनवणार कधी आहेत? जर तुम्हाला असं वाटतं की मी एक्झामच देईल, चला मग 15 जानेवारीपर्यंत SBI क्लर्क मेन्सचा अभ्यास करतो, फेल. कारण की अर्धवट रस्त्यातच तुमच्या खड्डे आहेत, तुम्ही ते खड्डे न बुजवता गाडी पळवायचं म्हणतात. आता पहिल्यांदा ते खड्डे न बुजवता गाडी पळवतायत तर ॲक्सिडेंट होणारच. तर 15 जानेवारी, तिथून पुढे काय करणार? 30-31 जानेवारी म्हणजे SBI PO, चला ते संपलं. मग काही 17 फेब्रुवारीला LICO, चला ते संपलं. त्याच्यानंतर काय करणार? त्यानंतर पुन्हा एकदा मार्चच्या 1st-2nd वीकमध्ये तुमची RBIची एक्झाम आली, ECGCची एक्झाम आली. अरे हे एक्झामचं चक्र बँक एक्झामच्या केसमध्ये चालणारच आहे. तर त्यामुळं तुम्ही एक्झामकडे न पाहता पहिल्यांदा आपला अभ्यास व्यवस्थित कंप्लीट करून घेतला पाहिजे. काय कसा तुम्ही पुढं सांगतो. सेकंड कॅटेगरी ते बघा फायटर विद्यार्थ्यांची. हे असे विद्यार्थी ज्यांनी सिलेबस एकदम ऑनेस्टली कंप्लीट केला आहे. एकदा बॅच केली असेल, नाही कळाला 2 वेळेस केली असेल, एकदा बॅच केली असेल कुठतरी, किंवा नाही कळाला ऑनलाईनमधून कंप्लीट केली असेल, एक अंदाजे 90% सिलेबस त्यांचा कंप्लीट झालेला आहे. बट त्या बिचाऱ्यांची ना ह्या मागच्या वर्षभरात प्री निघालीच नाही, आणि निघाली तर एखादी प्री निघाली असेल. हे मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवतोय. आणि तिसऱ्यामध्ये बघा अचिव्हर्स पोरं. यामध्ये ज्यांनी सिलेबस कंप्लीट केलेला आहे आणि ज्यांना कळलं की माझ्या प्री निघणारच आहेत आणि खूप निघालेल्या आहेत, मागच्या वर्षभरात सगळ्या माझ्या प्री निघाल्या आहेत, ह्यांना मी तिसऱ्या कॅटेगरीत ठेवतो. सगळ्या तिसऱ्या कॅटेगरीपैकी कोणत्या कॅटेगरीला सिलेक्शनचे जास्त चान्सेस आहेत? भले हा लवकर होऊन जाईल, अचिव्हर्सवाला लवकर होऊन जाईल, पण हा बिगिनरवाला कुठपर्यंत मजल मारू शकतो अभ्यासाच्या भरोशावर. सर बरं असं एक नाही की इथून इथं यायला आणि इथून इथं यायला वर्षानुवर्ष लागणार आहेत. हे टोटल मी काय म्हणतो, ह्या बिगिनरला फायनल PO म्हणून सिलेक्शन व्हायला आजही 9 महिन्यापासून ते 15 महिन्यापर्यंतच वेळ लागतो. तर त्यामुळं ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण 1 बाय 1 बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बिगिनर मुलांनी काय केलं पाहिजे आपण त्यांच्यावर थोडंसं डिस्कस करूयात. आणि ह्या बिगिनरमध्ये पहिल्यांदा तुमचं सिलेबस कंप्लिशनवर बघा. तुम्ही सिलेबस कंप्लिशनवर पाहत असताना एकदम डिफिकल्ट अवघड 10 ओळीचे प्रश्न करायला पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. इझी मॉडरेट डिफिकल्टपैकी प्रत्येक टॉपिकचे तुम्ही ॲटलिस्ट मॉडरेटपर्यंत क्वेश्चन जे आहेत ते केले पाहिजे. सिम्पल अँड कंपाऊंडेड एखादा टॉपिक आहे, इझी मॉडरेटपर्यंत तुम्ही केलेलं पाहिजे. तर बिगिनर विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ही आहे की त्यांनी प्रत्येक क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये इझी मॉडरेट डिफिकल्ट आपली 4 महिन्याची बॅच चालू असताना कमीत कमी मॉडरेटपर्यंत त्यांचा अभ्यास जो आहे तो झालेला पाहिजे, हा अपेक्षित आहे. सर मध्ये काही टॉपिकला मी ॲबसेंट होतो बॅच चालू असताना, ते आता कंप्लीट करून घ्या. पहिल्यांदा ते कंप्लीट करा. सिलेबस प्रयत्न करा की 80-90% नाही, 90 to 100% पर्यंत आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. या मुलांनी ज्यांच्या सध्याला अभ्यास चालू आहे अशांनी जास्त फोकस जो आहे तो बुक्सवर आणि PDF ज्याच्या प्रिंट काढून म्हणतो मी, चांगल्या PDF त्याच्या प्रिंट काढून याच्यावर फोकस जास्त पाहिजे, ऑनलाईनवर नाही. आता बघा जसं मी अचिव्हर सेगमेंटमध्ये शेवटी येऊन जाईल त्यावेळेला मी ऑनलाईनच सांगणार आहे. का? ते एक्झामच्या जवळ आहेत, तर त्यावेळेला आपल्याला ऑनलाईन कॉन्टेंट जो आहे तो जास्त करायचा आहे. सध्याला तुमच्या केसमध्ये ऑफलाईनवाला कॉन्टेंट जास्त करायचा आहे. मी पुस्तकांचं सांगितलेलं आहे. मी पुस्तकांच्या केसमध्ये जास्त माझ्याकडे ऑप्शन्स नाही आहेत, त्यामुळे हे अड्डा एसची सिरीज आहे क्वांट टेलर इंग्लिशची, तुम्ही ही वापरू शकतात. अड्डाची क्रॅकरची सिरीज आहे मेनसाठी, तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात. किंवा DI आणि पझलचे वेगळे पुस्तकं आहेत, ते DI आणि पझलचे पुस्तक पण चांगले आहेत, मुलांची त्यावरचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक पण चांगले आहेत, तुम्ही ते करू शकतात. तर ह्या पद्धतीनं व्यवस्थित ह्या सांगितलेल्या पुस्तकापासून अड्डा एसचं क्वांट टेलर इंग्लिश, अड्डा क्रॅकरचं क्वांट टेलर इंग्लिश, DI पझल्सवाला पार्ट ज्यांचं 3rd एडिशन सध्या चालू आहे, आणि वेगळ्या PDF चांगल्या PDF जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्यांची एक हार्ड कॉपी तुम्हाला ॲटलिस्ट मॉडरेट लेवलपर्यंत सोडवून पाहिजे.
हे सगळं किती दिवसाचं काम आहे? 4 महिन्याचं काम आहे. सर त्या 4 महिन्यात केलं नाही, घे अजून महिना 2 महिने अजून करून घे. बँकांचे एक्झाम काही आटणार नाहीत, त्या एक्झाम शेवटपर्यंत चालू राहणार आहेत. त्याच्यानंतर ही बॅच चालू असताना ह्या विद्यार्थ्यांकडून जे जे टॉपिक झाले त्याचे टॉपिक क्विज अपेक्षित आहे. जसं सध्या मी ऑफलाईनमध्ये करून घेतो. ऑफलाईनमध्ये माझा एका बॅचला DI चालू आहे. DIच्या मधून त्यांना क्विज देतो, क्विज द्यायला सांगतो. त्या पाठीमागचं कारण असं की त्यांनी लक्षात ठेवावं की हा क्विज केल्यानं आपल्याला एखादा टॉपिक खूप आधी झालेला आहे आणि 4 महिन्यानंतर मी वाट पाहतो, तर काही विसरला असं होऊ नये म्हणून रेग्युलर बेसिसवर क्विज तुम्हाला द्यायचे आहेत. आता ज्यावेळी तुमची बॅच संपली किंवा संपत आली या क्विज झोन हळूच शिफ्ट व्हायचं बघा. सेक्शनल क्लर्कच्या प्री, सेक्शनल क्वांट, सेक्शनल रिजनिंग, सेक्शन इंग्लिश हे क्लरिकलच्या प्रीला. तिथून पुढे यायचं बघा फुल अँड टेस्ट प्री. तिथून पुढे यायचं सेक्शनल PO प्री. तिथून पुढे फुल अँड टेस्ट PO प्री. तिथून पुढे सेक्शनल क्लर्क मेन्स. तिथून पुढे फुल अँड टेस्ट क्लर्क मेन्स. तिथून पुढे सेक्शनल PO मेन्स आणि फुल अँड टेस्ट PO मेन्स. सर ही लेवल तुम्ही जी सांगितली ही लेवल ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत कधी यायचं? लक्षात ठेवा 3 सेक्शन आहेत तुम्हाला, क्वांट, LR आणि इंग्लिश. ह्या 3 सेक्शनपैकी 2 सेक्शनमध्ये तुमचा स्कोअर जसा 70% वर आला तसं लेवल बदलायची हे करायची. इथं सुद्धा 3 सेक्शनपैकी दोघांचा स्कोअर कन्सिस्टंटली 70+ येतोय, इकडे येऊन जायचं. पुन्हा 3 पैकी 2 सेक्शनमध्ये 70+ येतोय, इकडे येऊन जायचं. 3 पैकी 2 सेक्शनमध्ये 70+ येतो, इकडे येऊन जायचं. अशा पद्धतीनं पुढे चला. ह्या सिक्वेन्स नाही, मुलांचं चुकतं कुठं? मुलं चालू करतात बघा हे इथून आणि इथून मार्क कमी येतात, मग मागे येतात. फुल लेंथमध्ये मार्क कमी येतो, चला सेक्शनलला येतो. सेक्शनलला मागे कमी येतात, चला टॉपिक क्विजला येतो. त्यापेक्षा हे असं गेलेलं कधी पण चांगलं. तर ह्या सिक्वेन्सनं जसं तुमचं पर्सेंटाईल 3 पैकी 2 सेक्शनमध्ये कोणत्याही 2 सेक्शनमध्ये 70% वर आलं, अशा पद्धतीनं लेवल तुम्हाला पुढे घेऊन जायची आहे. आणि बॅच चालू असताना तुमचा जास्त फोकस क्वांट, LR, इंग्लिशवर पाहिजे GA पेक्षा बॅच सुरू असताना. त्या पाठीमागचं कारण असं की अभ्यास अपूर्ण झालेला असल्यामुळं तसंही तुम्हाला पहिल्यांदा क्वांट, LR, इंग्लिश चांगलं केलं पाहिजे. तयारीसाठी जनरल रेफरन्सचा जो वेळ आहे तो क्वांट, LR, इंग्लिशपेक्षा कमी आहे. त्यामुळे क्वांट, LR, इंग्लिश असं अचानक महिन्याभरात नाही होणार, पण महिन्याभरात एखादी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये GA आहे तर तो वाली तयारी रोजचे 2 तास त्यावर डिवोट करून हा चांगल्या पद्धतीने मागच्या 6 महिन्याचा GA आपण करू शकतो. तर त्यामुळं बॅच चालू असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्त वेळ हा क्वांट, LR, इंग्लिशला जे ते द्यायचा आहे. हा बिगिनरसाठी मी जास्त बोलत नाही का, आता त्यांना सिलेबस कंप्लीट करायचा आहे. कोणताही टॉपिक जे बाकी मुलं सोडतात अशी पण टॉपिक सोडू नका. टॉपिक सोडणाऱ्यांमध्ये क्वांटमध्ये सगळ्यात जास्त असतात बघा टॉपिक सोडणारे. मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, डेटा सफिशियन्सी हा वाला पार्ट सोडणारे आणि टाईम अँड वर्क हे लोक खूप जास्त असतात. रिजनिंगमध्ये टॉपिक सोडणारे असतात बघा क्रिटिकल रिजनिंग. प्रॅक्टिस न करणार असतात डेटा सफिशियन्सी. कमी स्पीडनं करणारे असतात सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. तर हा वाला पार्ट तुमच्याकडून व्हायला नको म्हणून पहिल्यांदा प्रयत्न करा 90 ते 100% सिलेबस हा बिगिनर मुलांचा संपला पाहिजे. तिथून पुढे या बघा फायटरवाले मुलं. ह्या फायटरवाल्या मुलांमध्ये मी 2 पार्ट बनवलेत बघा. फायटरवाल्या मुलांमध्ये 2 पार्ट बनवलेत. एक ज्यांचा अभ्यास व्हायचा अजून बाकी आहे, व्हायचा बाकी आहे. दुसरे ज्यांचा अभ्यास झालेला आहे. होऊ शकतं ना की अभ्यास बाकी आहे म्हणून प्री निघत नाही. सर अभ्यास झालेला आहे पण प्रॅक्टिस होत नाही आहे, तर म्हणून मला हे करायचं आहे. हे सगळं करत असताना मी जो कोणता स्टडी प्लॅन तुम्हाला सांगतोय हा मी प्री प्लस मेन्सच्या हिशोबाने सांगतोय बरं का. आणि त्यातल्या त्यात समजा हे ह्या मुलांनी ॲटलिस्ट या पुढच्या काळामध्ये माझं असं म्हणतं की SBI क्लरिकलचा समजा प्रीचा निकाल तुमचा आलेला नाही आहे, तुम्ही स्ट्रेट इथपासून किंवा इथपासून फॉलो करून इथपासून मागचा पार्ट कंप्लीट करा, हे मला सांगायचं होतं. आता फायटर ह्या मुलांमध्ये ज्यांचा अभ्यास झालेला नाही अशांना मला असं वाटतं की ह्या पद्धतीने ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला नाही पहिल्यांदा अभ्यासावर तुमचं लक्ष दिलं पाहिजे. ते देताना तुम्हाला करायचं काय बघा, तर एक 4 तासाचं क्वांट, 3 तासाचं रिजनिंग, 2 तासाचं इंग्लिश, 1 तासाचं GA. मला असं वाटतं रोजची तुमची एवढा वेळ एंगेजमेंट पाहिजे, ह्या मॅक्सिमम एवढी पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी पण चालते, ह्याच्यापेक्षा थोडी बहुत कमी पण चालते, पण कन्सिस्टंटली पाहिजे. म्हणजे हा एवढा वेळ जर तुम्ही कमिट करतायत तो 7 दिवसापैकी 6 दिवस तरी दिला पाहिजे. 7वा दिवस तुम्ही काही मशीन्स नाही आहेत की तुम्ही कंप्लीट रोजच्या रोज ह्या पद्धतीने करा म्हणून. तुमची पण एफिशियन्सी पुढे मागे होऊ शकते, पण 7 पैकी 6 दिवस या पद्धतीनं करायचं. एखाद दिवस 40-50% एफिशियन्सी चालू जाते. हे सगळं करताना ह्या फायटर मुलांनी जे ते पहिल्यांदा या अड्डा एसचं क्वांट आणि LR जे इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट हे सोडवा. सर आधी आम्ही सोडवलेलं आहे, मग जेवढं बाकी आहे तेवढं सोडवा. आणि DI आणि पझलची पुस्तकं घ्या. मी आता DI आणि पझलच्या पुस्तकांबद्दल सांगितलं, तिथंही इझी,
मॉडरेट आणि डिफिकल्ट सोडवा. का? बॅचेस झालेले आहेत. मी बॅचेस चालू असताना मॉडरेट लेवलमध्ये, आता बॅचेस झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या, तर तुम्ही डिफिकल्टवाला पार्ट करू शकता. तर हे सगळं करत असताना कधी लक्षात ठेवा, समजा तुम्ही अरिथमॅटिक करतायत आणि तुमचा मॅक्सिमम फोकस अभ्यासाचा हा अरिथमॅटिक आणि डी आय ह्याच्यावर पाहिजे क्वांटमध्ये. आता सिम्पली ॲप्रॉक्स कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ह्याच्या पाठीमागे लागू नका. त्याला एक्झामच्या आधी चालू केलं 8-10 दिवस तरी होऊन जातं ते. सध्या हा वाला पार्ट जास्त करायचा आहे, अरिथमॅटिक आणि डी आय वाला पार्ट. समजा अरिथमॅटिकचे 10 टॉपिक आहेत, तर प्रत्येकाचा इझी 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 एकदा करायचा, मग प्रत्येकाचा मॉडरेट 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 करायचा, प्रत्येकाचा डिफिकल्ट करायचा. लागलं जो टॉपिक केलेला नाही आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉन्टेंट आहेच, माझा आहे, बाकी अजून कोणाचा आहे. तुम्हाला जो कोणता फॅकल्टी तुम्हाला असं वाटतं की क्लिक होतोय, तर कोणत्याही फॅकल्टीचं युटिलाइज करायचं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि ह्या 4 तासातला आणि या 3 तासातला वेळ काढून रोजचे 30 मिनिट क्वांटच्या क्विजला आणि रोजचे 30 मिनिट रिझनिंगच्या क्विजला दिलं पाहिजे. आणि इंग्लिशला सुद्धा. क्विज कशाच्या? एकदम प्री लेवलच्या बेसिक क्विज. त्या पाठीमागचं कारण हे सगळं मेन्सची तयारी करताना आपला अभ्यास पाठीमागे राहायला नको. हा सगळा जो शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय, हा टेंटेटिव्हली समजा एक 5 जानेवारीपासून ते मला असं वाटतं एक 15 फेब्रुवारीपर्यंत कंप्लीट करा. कारण की नंतर तुम्हाला जी एक्झाम, जसं की RBIची एक्झाम आहे, ती सुद्धा टार्गेट करता येईल. कमी वेळेमध्ये होतो. तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही काय करतायत, एक्झामच्या नातामध्ये अभ्यास पाठीमागे पाठीमागे ठेवलेला आहे. तर पहिल्यांदा एक फाउंडेशन चांगला बनवून घ्या, हे कंप्लीट करा. लागला समजायच्यापेक्षा जास्त वेळ काय फरक पडतोय? सर आमच्या हातातून RBI जाते, अरे पुढच्या वर्षी पण येणारच ती. त्यामुळं पहिल्यांदा अभ्यास महत्त्वाचा आहे. तर त्यामुळं हे एवढे मला तुम्ही पुस्तकं कंप्लीट करून द्या. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये सध्याला वेळ आहे, मोठ्या मेजर एक्झाम इमिजिएट पडत नाही, तर न्यूजपेपरसोबत काही बुक्स वाचायला लागा आणि त्या पद्धतीने तयारी चालू द्या. मला तरी अजूनही आता जेवढे काही मेन्स मी देतोय, भले मी क्वांटचं शिक्षण असेल, मला इंग्लिश सोपं वाटतं आणि क्वांट अवघड वाटते बऱ्यापैकी एक्झाममध्ये. का? तर खूप प्युअर रीडिंग बेस्ड रीडिंग बेस्ड इंग्लिश जे ते सध्या जास्त करून येतं आहे. मी त्याच्या अड्डा एसच्या क्वांट एररबद्दलच बोललो, इंग्लिशबद्दल नाही. इंग्लिश खूप एक्स्ट्रा पुस्तकातून करून फायदा नाही. ह्यासोबतच्या एक्स्ट्रा वाचनाचा खूप जास्त बेनिफिट तुम्हाला होतो. आणि हा वाला पार्ट तुम्ही असा केला पाहिजे असं मला वाटतं. GAचा कोणताही फ्री किंवा पेड डेली व्हिडिओ जर तुम्हाला करायचा आहे, सर हे करताना तुम्ही आम्हाला टेस्ट वगैरे काही सांगितलीच नाही हो. का नाही सांगितले? सांगितले ना. तुम्ही वीकली 2 परीच्या एक्झाम द्या, एक क्लर्क परी, एक PO परी. समजा तुम्ही ही दिली संडेला, तर तुम्ही द्या वेन्सडे किंवा थर्सडेला. आणि जसे या दोन्ही एक्झाममधले स्कोअर जे आहेत ते 70% वर आले, त्याच्यानंतर क्वांट LR इंग्लिशच्या सेक्शनल क्लर्क मेन्स आणि मग सेक्शनल PO मेन्सला तुम्ही शिफ्ट होऊ शकता. तर ह्या पद्धतीने सध्या टेस्ट कमी, मॅक्सिमम पार्ट हार्ड कॉपीमध्ये सांगितलेला आहे. पण सर तुम्ही तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्हाला हे सांगितलं होतं आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट केलेलं आहे किंवा माझा अबाउट टू कंप्लीट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर हा वाला शेड्यूल तुमचा कंप्लीट झाला असेल, ह्या पद्धतीने तुम्ही हे सगळं कंप्लीट केलं असेल, मी थोडंसं पुढं येऊन जातो तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये त्याच मुलांनी ज्यांनी तो पलीकडचा पार्ट कंप्लीट केलेला आहे त्यांना सेम 4, 3, 2, 1 ह्या पद्धतीनं सेम वीकली 2 प्री एक्झाम ठेवून त्यांना मी सजेस्ट करेल, ह्या गाईडलीच्या या बंडल्ड PDF आहेत, त्याचं नाव काहीतरी प्राईम PDF काहीतरी केलेलं आहे त्यांनी. तर हा जो पार्ट आहे हा IBPS RRB PO मेन्स आणि IBPS किंवा SBI क्लर्क मेन्स ह्यांचा एक 50 डेजचा प्लॅन पुढच्या किती दिवसामध्ये, 5 जानेपासून ते एक अंदाजे 15 फेब्रुवारीपर्यंत. तर पुढच्या 40 दिवसामध्ये हा 50 डेजचा प्लॅन सोडून त्याचे 2 तुकडे करा, क्वांट LR आणि इंग्लिशचे. त्यांना काय होईल की ऑलरेडी पुस्तकातून तुम्ही केलेलं आहे, तुमचं सगळं झालेलं आहे, एक चांगली प्रॅक्टिस तुम्हाला त्या निमित्ताने मिळून जाईल. तर त्यामुळं हा एक पार्ट करा. ह्याच्या सोबत ॲडेड DI आणि अरिथमॅटिकची प्रॅक्टिस, ॲडेड पझलची प्रॅक्टिस. ह्याच्यासाठी आणि याच्यासाठी तुम्हाला अड्डाचं बुक जे ते कामाला येऊन जाईल, प्लस PDFचा कोर्स. इंग्लिशच्या सोबत मी तुम्हाला रीडिंग बुक्स जे आहेत ते कंटिन्यू ठेवून सांगितलेलं आहे. तर ज्यांचं हे झालेलं आहे, ज्यांचा हा इकडचा पार्ट झालेला आहे, का तर मी याच्या आधीच्या माझ्या याच्यात पण सांगितलं होतं, त्यांनी ह्यावाल्या पार्टला टेस्ट करायला हरकत नाही. का तर हा वाला पार्ट लक्षात ठेवा, थोडेसे जुने स्टडी प्लॅन जर तुम्ही काढले असतील तर हा वाला पार्ट मी जुन्या स्टडी प्लॅनमध्ये जो सांगितला होता तो एकदम आधी सांगितलं. जुन्या स्टडी प्लॅनमध्ये हा पार्ट मी जान, फेब, मार्च, एप्रिलमध्ये सांगितला होता. मागच्या वर्षीचे PDF तुम्ही जर काढून बघितलं तर ज्या वेळेला खूप कंटिन्युअस एक्झाम असतात त्यावेळेला मी हे सांगत नाही. आता सर तुम्ही हेच बंडल्ड PDF का सांगितलं, तुम्ही SBI PO मेन्स आणि IBPS PO मेन्स का नाही सांगितल्या? बँकिंगमधल्या सगळ्या एक्झाम अवघड नाहीत, बँकिंगमधल्या फक्त या 2 एक्झाम अवघड आहेत. तुम्ही बघा ह्या 2 एक्झाम संपल्या
की कोणतंही नोटिफिकेशन आलं की मी काय म्हणतो, कोणतंही नोटिफिकेशन आलं की मी काय म्हणतो, ह्या परीक्षेची लेवल समजा मध्ये आलं सीड बीचं, RRB PO मेन्सच्या लेवल नसेल, समजा LSC AOचं आलं तर मी काय म्हणेल, या परीक्षेची लेवल ही जी आहे ही RRB PO मेन्स, मी RRB PO मेन्सच्यावर जात नाही जर तुम्हाला कळालं असेल तर. आता या दोनपैकी SBI PO मेन्स ही 30-31 जानेवारीला संपेल आणि IBPS PO मेन्स इसके लिए बहुत बड़ा टाइम है, खूप जास्त वेळ आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम होते. आता नोव्हेंबरपर्यंत थांबणार कोण आहे? ह्या दोन्ही एक्झाम नाही आहेत तर मी सध्याला का सांगू तुम्हाला IBPS PO मेन्सची तयारी करायचं? मी सध्याला RRB PO मेन्सचं सांगेल जेणेकरून आसपास येणाऱ्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या टार्गेट झाल्या पाहिजे. तर हा एक पार्ट होता आणि बाकी सगळा पार्ट जो हा फायटर 1ला लागू आहे तोच फायटर 2ला सुद्धा लागू पाहिजे. आणि शेवटचा पार्ट अचिव्हर्स, ज्यांचं बिल चहा घेत असताना बिगिनर्स देत असतात किंवा फायटर देत असतात की ह्याच्याकडून शिकायला काही मिळेल. हा अचिव्हर यानं काही एक्झाम मागच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत तर त्याला जे आहे त्याचा दर्जा एकदम असा मुन्नाभाई MBBS मधला मुन्ना कसा असतो तर तसा दर्जा जो त्याला दिलेला असतो. आता आणि ज्यांना आता सध्याला SBI क्लर्क मेन्स आणि SBI PO मेन्स द्यायचे आहेत अशासाठी बरं का, ज्यांनी आता SBI क्लर्क प्री क्रॅक केलेली आहे आणि ज्यांना कॉन्फिडन्स की SBI POची प्री पण क्रॅक करा, तुमच्यासाठी खूप सोपं आहे. का तर तुम्हाला पहिले 10 दिवस बाकी आहेत माझे आता हे क्लरिकलच्या मेन्ससाठी आणि त्याच्या पुढच्या अजून 10-15 दिवस बाकी आहेत तुम्हाला POच्या मेन्ससाठी. तर तुम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्हाला मॅक्सिमम पार्ट हा ऑनलाईन कॉन्टेंटवर तुम्ही गेलं पाहिजे. ऑनलाईन कॉन्टेंटवरचा हा जो पार्ट आहे तुमचा जो तुम्हाला जायचं आहे, समजा 5, 6, 7, 8 हे तारखा आहे, समजा तुम्हाला SBI क्लर्क मेन्सची एक्झाम ऑल्टरनेट डेला द्यायची आहे. म्हणजे 5 तारीख पुढे 7 तारीख पुढे 9 तारीख पुढे 11 तारीख, 13ला बघा बाबा, 15ला परीक्षा आहे ना, 13ला पहा म्हणलं, जमलं तर द्या नाही तर नका देऊ. 5 टेस्ट होतात का? 1, 2, 3, 4, 5 होतात. आणि ऑल्टरनेटमध्ये तो दिवस झाला कारण की ती परीक्षा असेल 2.5 तासाची, त्याच्या ॲनालिसिस लागेल 3-4 तास ॲनालिसिसला. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसचं प्रिपरेशन सध्या सोपं झालेलं असल्यामुळं मी 2 ते 3 तास सांगेल GAसाठी आणि एक्स्ट्रा अरिथमॅटिक आणि DI आणि पझलची एक्स्ट्रा प्रॅक्टिस, हा वाला पार्ट त्यांचा असला पाहिजे. या ठिकाणी SBI POच्या सेक्शनल मेन्स 5 तारखेला आहे, 6 तारखेला आहे. सेक्शनल मेन्स एका दिवसाला माझा अंदाज 2 तरी होतात बाबा, ह्याच्या बदल्यात 2 तरी होतात. GAच्या ठिकाणी GS, अरिथमॅटिक DI पझलच्या ठिकाणी अरिथमॅटिक DI प्रॅक्टिस. हाच फ्लो त्यांना पुढे पुढे आणायचा आहे. जसं 12 तारीख झाली 13 तारीख झाली तसं GAचा वेळ 2-3 तासाचा वाढवून 4-5 तासाचा केला पाहिजे. हे झालं 15 तारखेपर्यंत, 15th पर्यंत. सर 15च्या पुढे काय? 15च्या पुढे काय? थांबा 2 मिनिट. 15च्या पुढे जर तुम्ही बघितलं तुमच्याकडे 15, 16, 17, 18 आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही SBI POची मेन्स समजा पास होणार आहात, प्री पास होणार आहात, तर अशा केसमध्ये 15च्या नंतर SBI PO मेन्स आणि सेम डेला पण ॲनालिसिस आणि सेकंड डेला पण ॲनालिसिस, सेकंड डेला पण ॲनालिसिस आणि जमलं तर एखाद्या सेक्शनची प्री, एखाद्या सेक्शनची मेन्स SBIच्या लेवलची, तर हे चालू ठेवायचं. त्याच्यासोबत GA आहे, अरिथमॅटिक DI आणि पझलसोबत डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे. डिस्क्रिप्टिव्ह फक्त थोडंसं लेट स्टार्ट करा, 15 तारखेच्या नंतर 16पासून पुढे स्टार्ट करा. डिस्क्रिप्टिव्ह इमिजिएट स्टार्ट जे ते करू नका. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, 8वा दिवस, 7वा दिवस, 8वा दिवस, ह्या पद्धतीनं तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळं संपतं, त्यामुळे मी याच्या पुढे काही जास्त सांगत नाही. फक्त तयारी चालू ठेवत असताना सगळ्यांनी जनरल अवेअरनेसच्या सोबत GKची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की FCIच्या एक्झाममध्ये विसरू नका तुम्हाला 45 मार्क्ससाठी GK आहे. अचानक शेवटी मुलांनी जे अभ्यासिकेमध्ये मला पुस्तकं दिसले ते पुस्तकं होते बघा, याचे अरिहंतचे मनोहर पांडेची पुस्तकं होते. ही शेवटी घेऊन फायदा नाही. आत्तापासूनच हा जो GAचा वेळ मी सांगितलेला आहे सगळीकडे, ह्या GAमध्ये GKची सुद्धा तयारी आली. FCIला विसरू नका, कारण की या सगळ्या एक्झाममध्ये उद्या चालून तुमचं सिलेक्शन झालं मी तुम्हाला FCIला वरती ठेवायला सांगणार आहे. त्यामुळं शक्यतो ह्या पद्धतीने तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणलं तर ते GKची सुद्धा तयारी सोबत आलेली आहे. आधी ह्या 2 एक्झाम संपल्या की त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ह्या बाकी मुलांना सांगतोय, हे मुलं अचिव्हर्स मुलं जे आहेत ते की यांनी फेब महिन्यापासून पुढे तुम्हाला जे काही FCIला एक्स्ट्रा लागतं आहे, अकाउंट्स आहे अकाउंटला एक्स्ट्रा लागतं आहे, ह्या अचिव्हर्स मुलांना सांगतोय की FCIला एक्स्ट्रा अकाउंट्सचा पार्ट लागतो आहे,
ॲग्रिकल्चरचा लागतोय, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झूचा पार्ट लागतोय. फॉर एक्झाम्पल जी केमध्ये स्टॅटिक जी केचा अभ्यास करावा लागतोय. तो सगळा पार्ट त्यांनी फेब ह्या महिन्यामध्ये जे ते एक्स्ट्रा ठेवायचा आहे. तर ओव्हरऑल मला हा एवढा पार्ट ह्या महिन्यासाठी सांगायचा होता. याच पद्धतीने तयारी जी ते पुढे चालू द्या. प्रॉपर टेस्टची असेसमेंट करत राहा, कुठं कुठं कमी पडतोय आणि कमी पडलेल्या पार्टवर मी अभ्यास करतोय का तो वाला पार्ट स्किप करतोय. जर तो स्किप करतोय तर मी सुद्धा जे बाकी काही वर्ष बाकी मुलांनी केलेले ज्यांना 5-5 वर्ष लागतात तरीला मी सुद्धा तीच चुकी करतोय. तो स्किप न करता तुम्हाला तिथल्या तिथं त्या चुका रेक्टिफाय करायच्या आहेत. बाकी पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जीही अपॉर्च्युनिटी दाखवलेली आहे ही उगाच मनानं लिहायला आणि तुम्हाला खुश करायला लावलेली नाही. याच्यामध्ये नेक्स्ट इयरला अपकमिंग याच्यामध्ये तुम्ही बघा, ही SBI क्लर्क आहे पुढच्या वर्षीची, SBI POची एक्झाम आहे, न्यू इंडिया AOची एक्झाम आहे, नाबार्ड ग्रेड आहे. इथंच कुठतरी ना नाबार्डची ही पण आहे, डेव्हलपमेंट असिस्टंटची पण एक्झाम आहे. इथंच कुठतरी आहे नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटची. तर असं काही नाही की आज तुम्हाला तो एका वर्षाचा काळ जास्त वाटतोय. 1 जानेवारीला काही लोकांना हे दुःख झालं असेल की मी राहिलो बाकी माझ्यासोबतचे बाकी झाले. 1 एप्रिलला पण काही लोकांना हे दुःख होईल की मी राहिलो आणि माझ्यासोबतचे बाकी जण झाले. मे बी तुम्हाला जे सिलेक्शनचा वेळ दिलेला आहे, वेळ घेतलेला आहे, तो वेळ तुम्ही काय मोठ्या बिग कॉजसाठी करत असाल. त्याच्यामध्ये काही लोकांचे हेही डाऊट आहेत की SBI PO माझं बाकी आहे किंवा माझं आता हीच माझी एक्झाम होत नाही, SBI PO कसं काय होईल पुढच्या वर्षी. तर मी आधी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले आहेत. आमच्या जुन्या बॅचमध्ये पल्लवीचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तिचा इंटरव्ह्यू पल्लवी वरपे नावाची मुलगी होती. तिचा इंटरव्ह्यू याच्यावर तिचा पहिला निकाल SBI POचा होता. तिचीच मैत्रीण शीतल एवढे त्यांचा पहिला निकाल म्हणतोय मी. याच्या आधी एखादी क्लर्क पण पास झालेले नव्हते ते. शीतलचा निकाल पहिलाच SBI POचा होता. सतीश बनसोडे पहिलाच निकाल SBI POचा होता. असे कितीतरी जण आहेत ज्यांचा पहिला निकाल जो आहे तो डायरेक्ट SBI POचा होता. म्हणून माझ्याकडून कधी एक्झाम होत नाही, मी POची एक्झाम काय होईल का होईल असं जर तुम्हाला वाटलं तर लगेच आठवायचे कितीतरी जण जे RRB POची एक्झाम पास्ट आहेत, फायनल एक्झाम झालेले आहेत, पण RRB असिस्टंटची प्रीफेल झालेत. असे दरवर्षी होतात. त्यामुळं तुम्हाला कसं वाटतं की मी ही पास होऊ शकत नाही, मी ही कशी पास होईल. समजा एक्झाम इथं असते आणि तुमची तयारी सध्या इथं आहे, तर तुमची तयारी अशी हळूहळू पुढे झालेली असते आणि तुम्ही त्याच फील्डमध्ये असता की इथपर्यंत आल्यानंतर माझं कसं कळेल, माझं कसं कळेल, तयारी हळूहळू पुढे चाललेली असते. आणि नेमकं ह्या काळामध्ये ज्या वेळेला तुमची तयारी चालू ह्या काळामध्ये कोणतंही क्लरिकलचं नोटिफिकेशन येत नाही, डायरेक्ट हे POचं येतं. तिथं तुमची तयारी मॅच होऊन जाते आणि पहिला निकाल तुमचा POचा येऊन जातो. म्हणून ह्या दोघांमध्ये असं जास्त पुढे मागे नाही आहे. तुम्हाला 2010 पासून 10, 11, 12, 13 लागलेले इतर नॅशनल बँकातले मुलं आणि 14, 15, 16, 17 लागलेले बँक ऑफ महाराष्ट्राची मुलं. ह्या बँक ऑफ महाराष्ट्राची मुलं त्यांची प्रमोशन पॉलिसीज क्विक असल्यामुळं ह्या बाकी नॅशनल बँकांच्या पुढे निघून गेले. तर कधी कधी एखादी गोष्ट तुमच्या हातात नसते. ज्या बँकेत तुम्हाला नोकरी तिथल्या पॉलिसीज चांगल्या असतात, तुम्ही आधीच्या मुलांच्या पुढे निघून जातात. त्यामुळं तुमची कॉम्पिटिशन ह्या घडेल तरी त्यांच्यासोबत नाही, तुमची कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःसोबत आहे. पुढचं येणारं वर्ष तुमच्यासाठी जेन्युइनली खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे. आजच्या या लेक्चरमध्ये मी बोलत असताना खूप कमी पार्ट मी थोडासा अभ्यासासाठी, कमी नाही पण अर्धा पार्ट मी अभ्यासासाठी बोललो असेल, पण अर्धा पार्ट मला सध्याला तुमचं मॉरल जे ते अप करायचं होतं की जेणेकरून तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकावं आणि ह्या एक्झाम जे आहेत ते जास्तीत जास्त द्यावं. मला असं वाटतं तुमच्या जास्तीत जास्त डाऊट्स ह्या माध्यमातून मी कव्हर करायचा प्रयत्न केला असेल. सेम ह्याच पद्धतीनं मंथली सेशनच्या आधी 1-2 दिवस जे मी दरवेळेला स्टडी प्लॅनचा टाकत जाईल, सो दॅट हा सेम स्टडी प्लॅन तुम्ही पुढचे कमीत कमी महिना, 1.5 महिने, 2 महिने तुम्हाला वापरायचा आहे. हळूहळू त्याच्यामध्ये काय काय बदल आहेत हे बदल आपण अपकमिंग यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून बघूयात. एक अपॉर्च्युनिटी असलेलं वर्ष 2023 आणि 2024 हे असणार आहे. निश्चित जर तुम्ही टिकून राहिलात, चांगला अभ्यास केलात, तर मला असं वाटतं यश नक्की तुमचंच आहे. आणि तुमच्यासोबत मी आणि माझ्यासोबत माझी टीम जी आहे ती सगळी संकल्प एज्युकेशनची ही नेहमी सोबत आहे. अशाच पद्धतीने पुढे अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.